नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। अगदी किंचित इथे मी हळद घातली आहे। आता याला थोडीशी उकळी आली की यामध्ये मोड आलेली मटकी आपल्याला घालायची आहे। मटकी आपल्याला या पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। यावरूनच तुम्हाला समजलंच असेल की आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ बनवणार आहोत। मटकी छान इथे आपण उकळून घेतलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद केल्यानंतर झाऱ्याने सगळी मटकी आपल्याला उपसून घ्यायची आहे आणि पाणी तसंच खाली ठेवायचं आहे। पाणी इथं मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। भाजी करताना हे पाणी आपल्याला वापरायचं आहे। आता आपण मटकीसाठी मसाला बनवून घेऊया, म्हणजेच वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी लोखंडी तव्यावर 1 चमचा तेल घातलं आहे, 2 चमचे तीळ, 2 विलायची आणि 4 काळी मिरी इथे मी घेतलेल्या आहेत। या तेलावर आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत। अर्धी वाटी इथे मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरंसुद्धा आपल्याला या तिळासोबतच भाजून घ्यायचं आहे। जास्त काळपट करायचं नाही आहे, थोडंसं लालसर झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। जास्त तेलाचा सुद्धा इथे आपण वापर केलेला नाही आहे। खोबरं छान भाजून घेतलेलं आहे। आता याला काढून घेऊया। पुन्हा तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला या तव्यावर भाजून घ्यायचा आहे। कांद्याला सुद्धा जास्त काळपट करायचं नाही आहे, थोडासा लाल रंग झाला की लगेच याला सुद्धा काढून घेऊया। कांदा छान परतला, आता याला काढून घेऊया। भाजलेलं सर्व साहित्य आता थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ आणि जे खोबरं आहे ते घातलं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि मिक्सरमध्ये हे कोरडंच अगोदर फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये इथे मी फिरवून घेतला आहे। आता जो भाजलेला कांदा आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। इथे आपलं मिसळसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे। आता पुन्हा गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। आता एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा। कढीपत्ता घालायचा। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला आहे। आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। वाटण छान आपण परतून घेतलं आहे। थोडासा टोमॅटो घालायचा आणि हलवून घ्यायचा आहे। आता यामध्ये काही मसाले घालूया। पाव चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 मोठा चमचा भरून इथे मी सब्जी मसाला घातला आहे। सब्जी मसाल्यामुळे चव छान लागते। छान परतून घेऊया। मसाल्यामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे। मसाला खाली लागू नये यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। 1 चमचा धने पावडर घालूया आणि पुन्हा एकदा हे छान परतून घेऊया। मसाला छान परतला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया। मटकी शिजवताना जे पाणी आपण वापरलं होतं तेच पाणी इथे वापरलेलं आहे। मिक्स करून घेऊया। शिजवलेली मटकी घालायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हिसळून घेतलं आहे। आता मीठ घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया। मटकी आपण अगोदर शिजवून घेतली आहे, त्यामुळे भाजीला जास्त वेळ लागत नाही। फक्त मसाल्यामध्ये आपल्याला ही थोडीशी शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिट मटकी या मसाल्यासोबत छान शिजवून घेतली आहे। इथे आपण छानसं वाटण तयार करून मस्त अशी झणझणीत तर्रीदार मिसळ बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मिसळ बनवता की दुसऱ्या पद्धतीने हे मला नक्की कळवा। आपण जी मटकी बनवली आहे ती साधारण 4 ते 5 लोकांसाठी बनवलेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।